तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आणि आत्तापर्यंतचं जे उत्तर आहे त्याबद्दल एक नाव कायम आहे, ते म्हणजे राज ठाकरे. लोकांमध्ये खूप क्युरिओसिटी आहे राज ठाकरेबद्दल. महाराष्ट्रातल्या एक लोकप्रिय ते नेते आहेत, तुमचे चांगले मित्र आहेत. राज ठाकरेंबद्दल तुम्ही काय सांगाल? मला नाही वाटत आता असं हे त्यांच्याबद्दल काही सांगायला लागणं हेच मला वाटतं गरजेचं नाही आहे. आज महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात महाराष्ट्रात तुमच्या मैत्रीबद्दल तुम्हाला भावलेले राज ठाकरे तुमच्या मैत्री आहेत. एका ओळीत सांगितलं, राज ठाकरे हे आमचे मित्र आहेतच. म्हणजे राज ठाकरे हा माणूस म्हणून लोकांना अजून कळलेला नाही, राजकारणी म्हणून बरेच जणांना कळलं. म्हणजे त्याच्या इतका सॉफ्ट माणूस अख्ख्या जगात मी पाहिलेला नाही. मी रात्री कधी अपरात्री मी काही त्रास झाला 12 वाजता फोन करून मी एका माणसाला विचारू शकतो आणि पटकन तो कुठल्याही कामाला, म्हणजे त्याचं खूप तो कसा आहे हे खूप लोकांपुढे येत नाही. मला कायम वाटतं की त्याचं सॉफ्टनेस ना हा लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. मी मिक्ता करतो असं म्हणाल असतो, मी अवॉर्ड फंक्शन करतो, कुठेतरी राज ठाकरेचं नाव असतं का, कुठे खूप मदत करतो. पण आता हे मी सांगतो ह्याचाही त्याला राग येईल, पण तो बिहाइंड द सीन्स असतो. आणि तो हे करत असताना मला ऑलवेज सांगत असतो, हे का करतोस हे. कारण गेली 4 वर्ष मिक्तामध्ये मी खूप पैसे वाया घालवले, पैसे मिळत नाहीत. पण माझी एक जिद्द होती की मला कधीतरी या मराठी सिनेमा नाटकाला काहीतरी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळून द्यावा. त्यासाठी ना खिशातले पैसे घातले. 4 वर्ष झाली मी थकलो. कारण काय होतं, खूप चांगले स्पॉन्सर्स मिळाले मला, खूप त्यांनी मला मदत केली, पण ते कम्प्लीट होत नाही. आणि मग एक माणूस असं माझा कायम राज असं झालं आहे, मग तो मला कायम सांगतो, महेशशी नको करूस, पण दरवर्षी पुढच्या वर्षी तो परत मदत करतो. तसं तो इज बिहाइंड द सीन्स आणि तो कळणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आय डोंट नो, ही इज मोर दॅन अ फ्रेंड, एवढं मी म्हणू शकतो.